चला आपण आता बघूयात पनीर भुर्जी। तर 200 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे, व्यवस्थित मॅश करून घेतले। एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, 3-4 लसूण पाकळ्या ठेचलेल्या आहेत आणि एक मिरची बारीक चिरलेली आहे। कढईमध्ये तेल गरम करायचे, त्यात जिरं घालायचे, ते तडतडले की मिरची लसूण घालून लगेच कांदा टोमॅटो घालून फ्राय करायचं आहे आपल्याला। थोडंसं मीठ आणि पाणी घालून मिक्स करायचं आहे। 3 ते 4 मिनिटांसाठी कांदा टोमॅटो सॉफ्ट व्हायला झाकण ठेवायचं। आता आपल्याला ड्राय मसाले कुठले घालायचे ते बघूयात। नॉर्मल आपला हळद तिखट हे तर घालायचंच आहे, गरम मसाला घालायचा आहे। मी थोडासा किचन किंग मसाला आणि पनीर मसाला जो मिळतो सुहानाचा तो घातलेला आहे आणि कसुरी मेथी। तर झाकण काढल्यानंतर हे सगळे ड्राय मसाले विथ कसुरी मेथी घालायचे, मिक्स करायचे व्यवस्थित आणि मग चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे पनीर किती आहे त्याच्या अंदाजाने, आणि अर्धा चमचा साखर एवढं घालून पुन्हा मिक्स करायचं आहे। आणि जे आपण पनीर घेतलेलं आहे ते घालायचं आहे सगळं त्याच्यामध्ये। पनीर घातल्यावरती व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं, 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनी झाकण काढल्यावरती आपली पनीर भुर्जी रेडी आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। थँक्यू।